आणि आता एक महत्त्वाची बातमी पाहूया। तर राज्यात दुधाच्या दरामध्ये 2 रुपयांची घट झाली। गाईच्या दूध खरेदी दरामध्ये आता 2 रुपयांची घट झाली। दुधाचे दर प्रति लिटर 29 रुपयांवर आता 27 रुपयांवर आलेले आहेत। तर महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय, दूध खरेदी दरामध्ये आता 2 रुपयांची घट झाली। शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी आहे, कारण गाईच्या दूध खरेदी दरामध्ये आता 2 रुपयांची घट करण्यात आलेली आहे। दुधाचे दर आता प्रति लिटर 29 रुपयांवरून 27 रुपयांवर आल्याचं पाहायला मिळतंय। एकीकडे उन्हामुळे पशुधन जगवणं आणि दुधाचं उत्पादन घेणं हे एक कठीण आणि आव्हानात्मक झालं असतानाच गाईच्या दूध खरेदी दरामध्ये आता पुन्हा एकदा 2 रुपयांची घट करण्यात आलेली आहे। त्यामुळे आता शेतकऱ्यांना आणि दूध उत्पादकांना मोठा धक्का बसतोय। दरम्यान या संदर्भात काँग्रेस नेते नाना पटोलेंची प्रतिक्रिया समोर आलेली आहे। त्यांची प्रतिक्रिया पाहूयात। या सरकारने पाम तेलाच्या आधारावर आता पनीर जे तयार करण्याचा निर्णय घेतला आणि त्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देण्याचं काम या सरकारने केलेलं आहे। पनीर हे मोठ्या प्रमाणात विक्री होते। आता पाम तेलाने त्याची विक्री सरकारने त्याला मान्यता दिली आणि त्यामुळे दुधाला आपोआप भाव घसरायला लागला आणि लोकांना जे विटॅमिन्स पाहिजे, जे पनीरच्या माध्यमातून लोक घेतात, ते त्यांना मिळत नाही। सरकार दोन लोकांचं नुकसान करत आहे, जनतेचंही करत आहे आणि शेतकऱ्याचंही नुकसान करत आहे। शेतकरी विरोधी धोरण हे भाजप-प्रणीत सरकारचं आहे, हे जे आम्ही सातत्यानं सांगतो, तो आरोप नाही, ही वस्तुस्थिती आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।